मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची 15 ते 20 मिनिटं चर्चा. नाराजीच्या चर्चा सुरू असताना अमृता फडणवीसांच्या कार्यक्रमात शिंदे फडणवीसांच्या दिलखुलास गप्पा. शिंदे आणि माझ्यामध्ये दुरावा नाही, दुराव्याच्या बातम्या हा वेड्यांचा बाजार. शिंदेंच्या नाराजीच्या बातम्यांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. न बोलण्यासारखं काही घडलं नसल्याचंही स्पष्टीकरण. अहंकार कोणाला आहे सर्वांना माहिती. फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम सुरू. घरामध्ये बसून लोकांचे प्रश्न सोडवता येत नाहीत. उपमुख्यमंत्री शिंदेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा. 2047 पर्यंत केंद्र आणि राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता येणारच नाही. वाशिममध्ये बोलताना चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. फडणवीस सरकार 1 कोटी मतांना जिंकून येणार. बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त. 29 तारखेनंतर तुम्हाला चिंतित करू. तुमचे दिवस भरलेत. वडेट्टीवारांचं बावनकुळेंना प्रत्युत्तर. दरम्यान काँग्रेस किंचित उरल्याची टीका बावनकुळेंनी केली होती. मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम यांना धमकी. स्वतःला काँग्रेस कार्यकर्ता म्हणवणाऱ्या अमानत खान नावाच्या व्यक्तीकडून फेसबुकवरून धमकी. काँग्रेसच्या असलम शेख यांच्या कार्यालयाच्या बाहेर भाजप युवा मोर्चाचं आंदोलन. मंत्री लोढांना जीव मारण्याची धमकी दिल्याचा भाजपकडून निषेध. आंदोलक मालवणी पोलिसांच्या ताब्यात. भाजपच्या आक्रमक आंदोलकांनी मालवणी परिसरातील दुकानं जबरदस्तीनं बंद केली. बॅनर फाडत जोरदार निषेध. असलम शेख यांना अटक करण्याची मागणी. हिंदुत्वाचा फुगा फुटल्यानंतर भाजपकडून आता मराठी अमराठी वाद सुरू. मुंबईमध्ये भाजपचं घाणेरडं डाव चालणार नाहीत. आदित्य ठाकरेंची टीका. कोर्टाच्या सुनावणीमुळे जिल्हा परिषद निवडणुका पुढे जाण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी. निवडणूक प्रचारामध्ये भाषणादरम्यान काही वेळा असं बोललं जातं, माझ्या सहकाऱ्यांचा भेदभावाचा उद्देश नाही. अजित पवारांच्या निधीच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. आमदार संतोष बांगरांच्या वक्तव्यावर खासदार नागेश पाटील आष्टीकरांची फेसबुक पोस्ट करत प्रतिक्रिया. आम्ही जर गणित जुळवलं तर आमदार संतोष बांगर एका दिवसामध्ये जेलमध्ये दिसतील. पोस्टमधून इशारा. फलटण नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात. प्रशासकीय दहशत मोडून काढणार म्हणत पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा इशारा. बुलढाण्यामध्ये आजी-माजी आमदारांची जुंपली. शहरातील गुंडाराज संपवायचा आहे. विजयराज शिंदेंचा संजय गायकवाडांवर हल्लाबोल. तर 15 वर्ष तुम्ही मुंबईतील डान्स बारमध्ये अय्याशी केली. गायकवाडांचा विजयराज शिंदेंवर पलटवार. छत्रपती संभाजीनगरमधील शिंदे सेनेच्या माजी नगरसेविका शिल्पा वाडकरांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश. शिल्पा वाडकरांनी काही दिवसांपूर्वी शिंदे शिवसेनेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंच्या पत्नीची आत्महत्या. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अनंत गर्जे, नणंद आणि धीर अजय गर्जेवर गुन्हा दाखल. पोलिसांनी योग्य तपास करून कारवाई करावी. तपासामध्ये कोणती कसूर नको. प्रेस नोट काढत पंकजा मुंडेंची भूमिका. गौरी गर्जेंच्या आत्महत्येची प्राथमिक माहिती आली. या संदर्भात सविस्तर माहिती माझ्याकडे आली नाही, पण पोलिसांनी पूर्ण ब्रीफिंग केल्यानंतर बोलतो. मुख्यमंत्री फडणवीसांची या प्रकरणावर प्रतिक्रिया. गौरी गर्जेंचा मृतदेह नायर रुग्णालयाला कुटुंबियांना दिला. पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार. तर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पत्नीचा मृतदेह रुग्णालयामध्ये ठेवून मंत्री पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जे फरार. मृत गौरी पालवेंच्या मामांचा आरोप. पत्नीनं आत्महत्या केली तर पीए फरार कशामुळे? शंका कुशंकांना वाव. घटना घडली तेव्हा मी घरी नव्हतो. अनंत गर्जेंचं स्पष्टीकरण. घरी पोहोचलो तेव्हा दरवाजे आतून बंद होते. गौरीला गळफास घेतलेल्या अवस्थेमधून उतरवून तिला रुग्णालयामध्ये नेलं. अनंत गर्जेंचं स्पष्टीकरण. अनंत गर्जे जिथून आपल्या फ्लॅटमध्ये गेले तिथली दृश्य समोर. 29व्या मजल्यावरील रेफ्युजी एरियामधून घरामध्ये शिरलो. गर्जेंचा दावा. आत्महत्या नसून हत्या. अनंत गर्जेंवर गौरीच्या कुटुंबाचे आरोप. गेल्या काही महिन्यांपासून गौरी आणि अनंत यांच्यामध्ये वाद सुरू होते. गौरीच्या कुटुंबाचा आरोप. महाराष्ट्रामध्ये डोकं सुन्न करणाऱ्या घटना घडतायत. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी. अंजली दमान यांची मागणी. गाफील राहिला तर मुंबई महापालिकेची निवडणूक शेवटची ठरेल. मनसेच्या कोकण महोत्सवात राज ठाकरेंचं सूचक विधान. रात्र वैराची म्हणत मतदार याद्यांवर लक्ष ठेवण्याचेही निर्देश. कल्याणमध्ये शहाड उड्डाणपुलाच्या नूतनीकरणावरून भाजप आणि शिंदेंच्या सेनेमध्ये श्रेयवाद. भाजप आमदार कुमार ऐलानींच्या हस्ते आज उद्घाटन होणार होतं. त्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेकडून पुलाचं उद्घाटन. पंडित देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून भाजपच्या बाळाराजे पाटलांची जुनी फाईल बाहेर काढण्याचा इशारा. जामखेड तालुक्यापुरती काँग्रेस भाजपची बी टीम आहे. रोहित पवार यांचा आरोप. काही लोक मत खाण्यासाठी उभे. पैसे घेऊन उमेदवारी केल्याचाही रोहित पवारांचा दावा. जळगावच्या जामनेर नगरपालिकेमधील बिनविरोध नगराध्यक्ष निवडीवर मवियाचा आक्षेप.
निवडणूक आयोगानं अचानक केलेल्या बदलामुळे मवियाच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याचा आरोप. बीड शहरामधील उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार विजयसिंह पंडित मैदानात, प्रेमलता पारवे यांच्यासह बाळासाहेब गुंजाळ आणि पायल जाधवांच्या प्रचारासाठी आमदार विजयसिंह पंडित ग्राउंडवर. नंदुरबारमध्ये शिंदेच्या सेनेसोबत कधीही युती होणार नाही. शिंदेच्या सेनेचे नेते भाजप उमेदवारांना धमकावत आहेत. भाजप प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांचा आरोप. जागतिक बाजारामध्ये भारताचा रुपया निच्चांकी पातळीवर, रोहित पवारांची प्रतिक्रिया. जागतिक बाजारामध्ये $1 किंमत तब्बल $89.61 रोहित पवारांची माहिती. साधूंसाठी जागा करण्याचं काम आम्ही करत आहोत. तपोवनातील वृक्षतोडीच्या प्रश्नावर मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. कुंभमेळ्यासाठी अजून 1.5 वर्ष, तोपर्यंत सगळी कामं होतील, महाजनांचं वक्तव्य. कोल्हापुरातील सुटकीवाल्या बाबाला अखेर ठाण्यामधून अटक. करवीर पोलिसांची कारवाई. भाविकांना लुबाडणारा सनी भोसले जेरबंद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून निवडणुकीच्या प्रचारासाठी दौऱ्यांचा धडाका. नाशिक, नंदुरबारसह जळगावमध्ये फडणवीसांच्या प्रचार सभा होणार. शहादाच्या जनता चौकामध्ये फडणवीसांच्या प्रचार सभेची जोरदार तयारी. आम्हालाही शिंदेच्या शिवसेनेकडून युतीच्या प्रस्तावाची अपेक्षा होती, मात्र प्रस्ताव आलाच नाही. कार्यकर्त्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे कटू निर्णय होतात. रोहित निकमांचं शिवसेनेला उत्तर. नंदुरबारमध्ये एमआयएम उमेदवारांच्या प्रचारासाठी इम्तियाज जलील मैदानात. भाषणातून जलील यांची एकनाथ शिंदेंसह पंतप्रधान मोदींवर टीका. गुलामी करणाऱ्या लोकांचा भाव वाढलाय असं म्हणत टीका. नंदुरबारमधील शहादा आणि तळोदा पालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार. आमदार राजेश पाडवी यांच्याकडून विश्वास व्यक्त. साधना महाजनांना तिकीट दिलं, ही पण घराणेशाही. एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर निशाणा. शिंदेच्या सेनेचे शेवडीमधील सहसमन्वयक किशोर कोळी यांचा राजीनामा. शिंदेच्या सेनेला रामराम करत किशोर कोळींचा काँग्रेसमध्ये प्रवेश. पुणे पोलिसांच्या पथकाकडून मध्य प्रदेशमध्ये 50 ठिकाणी सर्च ऑपरेशन. 7 आरोपींना अटक. अनेक पिस्तूल जप्त. शरद मोहोळ, वनराज आंदेकर यांच्या हत्येसाठी पिस्तूल उमरती गावातून आणण्यात आलं होतं. बदलापुरात भाजप आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी. बहुजन मुक्तीच्या कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन. मीरा रोडमध्ये वाढदिवसाच्या निमित्तानं ऑनलाईन मागवलेल्या शीतपेयांचा बॉक्स मुदतबाह्य. शीतपेय पियाल्यामुळे काही मुलांची तब्येत बिघडली. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी डिलिव्हरी कंपनीच्या गोडाऊनला टाळं ठोकलं.